कमाल. साकेत हे बघ ना, मला घट्ट होतोय हा टॉप. एवढंच? तू जवळचं डेस्टिनेशन बघ ना. मग आपली गच्ची. अरे नाही. अरे 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 अरे. काय काय मग तुझी आई असं मी म्हणेन का? नाही. आय लव्ह यू. कमाल. तुला काय कळणार ग वेल प्लॅन गोष्टींची गंमत. काय साकेत 17 शॅम्पूच्या बाटल्या तिथे. वेडे होता पण खरंच. मला वाटतच नाही आपल्या लग्नाला 2च वर्ष झाली. मला असं वाटतंय तू माझा खूप जुना मित्र आहेस. जुई जुई. साकेत या वहिनी नवीन आहेत. उठ 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 जुई उठ उठ. नाही नाही नाही. माझ्या अंगावर शिकणार आहेस का तू? आयरिश. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. साकेत फोन वाजतोय तुझा. साकेत अगं मी बाथरूम मध्ये आहे ना. मग बाहेर येऊन घे ना. 5 वर्ष झाली आहेत आपल्या लग्नाला, आता काय लाजायचं? मी लाजत नाहीये, घाबरतोय तुला. काय मी असा जर ओला बाहेर आलो तर फरशीवर जे थोडं पाणी सांडेल ना, ते पाणी तुला समुद्र वाटेल आणि तू जी काय बोंबाबोंब करशील ना, त्याची भीती वाटते मला. आता देशील फोन? फार बोललास, आता विसर. हे दे ना. सॉरी आईचा फोन येणार होता, दे ना प्लीज. अरे मग आईंचा फोन येणार होता हे माहीत असून सुद्धा फोन बाहेर कसा ठेवलास? आत आधीच ओलंय, त्यात आणखीन मायेचा ओलावा नको म्हणून बाहेर ठेवलाय. आता देतेस का पटकन फोन? नाही. मी तुझ्या त्या इस्त्रीच्या कपड्यांवर पाणी फेकेन ना. मी इस्त्री फेकून तुला मारेन. ते शक्यच नाही, कारण तुझ्या लाडक्या वहिनीने दिली ना ती इस्त्री. ती इस्त्री तुला इतकी प्रिय आहे की दसऱ्याच्या दिवशी तू आता शस्त्र म्हणून पूजा करतेस त्याची. म्हणूनच शस्त्रासारखी फेकून मारेन. फेकून दाखव. फेक फेक फेक. साकेत यार, फेक. साकेत कपडे ओले होत आहेत. मूर्ख, लहान मुलांसारखा वागतो, बावळट माणूस. बावळटाशी लग्न करणारी बावळटच असते. हो, आणि बावळटाला जन्म देणारी. जुई, तू रियालिटीमध्ये माझ्या आईबद्दल इतकं वाईट साईड बोलत असतेस, स्वप्नात तर तू तिची आई बहीण काढत असशील ग. काहीतरी बोलू नकोस. उचल ना फोन. नाही प्लीज तू उचल ना. तू आत घेऊन जा ना. नाही मी असाच बोलतो, तू स्पीकरवर टाक ना. हा बोल आई. हा साकेत, अरे बिझी होतास का? हो ग, जुईच्या कपड्यांना इस्त्री करत होतो. ऐकच आहे तुझ्या. जय जयकारच चाललाय. अनम्यूट कर. आई काही बोलतोय हा. अगं माहितीये का मला, याची अजून आंघोळ सुद्धा झाली नसे. याला व्हिडिओ कॉल आहे का? व्हिडिओ कॉल कशाला पाहिजे? लहानपणापासूनची सवय माहितीये मला तुझी. अर्धा तास आंघोळ. बास आई, आता सकाळी सकाळी तुझ्या तोंडून माझं कौतुक नाही ऐकायचं मला. काय म्हणतेस बोल. अरे उद्या संध्याकाळी बेबी आत्या यायची आहे पत्रिका द्यायला, लक्षात आहे ना? येणारच आहे का ती? अरे तिच्या मुलाच्या लग्नाला जाऊ नका हवं तर, पण पत्रिका तर घ्या. का जाऊ की आई आम्ही? जाल? हो जाऊ की. उत्तम. ए मग जुई, अजून एक काम सांगू का ग तुला? सांग चिक्कार कामं सांग तिला. त्या कामात तुलाही तिला मदत करावी लागणार आहे. ए आई, आता प्लीज रुखवतात ठेवतात ती बैलगाडी तयार करायला सांगू नकोस. नाही रे बाबा. किंवा ते गहू चिटकवतात तसं ते फ्लॉवर पॉट वगैरे करायला सांगू नकोस. साकेत, रुखवत मुलीकडच्या बाजूकडनं करतात. हे मुलाचं लग्न आहे ना, ऐक तरी. बघ ना, ऐकूनच घेत नाही हा. काय सांगू आई तुम्हाला. साकेत, जरा 2 मिनिटं शांत राहा. जुई, हे बघ, मानाच्या 3 साड्या घ्यायच्या आहेत. घ्याल का तुम्ही? मी पैसे देतो, जुई साड्या घेईल. पैसे मलाही देता येतात. पैसे मी देते, तुम्ही फक्त साड्या घ्या. नको म्हणजे? नाही म्हणजे तुम्ही पैसे देऊ नका, साड्या आम्ही घेतो आणि साकेत येत माझ्याबरोबर शॉपिंगला. हा. मी कशाला? मला काय कळतंय साड्यातलं? तेच कळेल तुला. म्हणजे किमान 10 वर्षांनी तरी तू माझ्यासाठी स्वतः जाऊन चांगली साडी चूज करशील. आणि जीही तू जाऊन बदलशीलच. बरं
चालू द्या तुमचं. हं, मी ठेवते फोन. बाय. ओके आई, बाय. अरे उगाच तुला उचलायला सांगितलं फोन. थंडी वाजते. मी काय म्हणतो, आपण ना ते प्राण्यांची नावं असलेली साड्या नको घ्यायला. प्राण्यांची? हां, ते असतं ना घडियाल. मगरीच्या नावाने कोणी साड्या बनवतो का? मुळात ते गढवाल आहे. मुळात आपण मराठी आहोत. आपण मराठी साड्या घेतल्या पाहिजे. आपण ना पैठणी घेऊ, पैठणी. आणि त्यातही ना वेगळं डिझाईन बघू. मूळ खूप कॉमन झाले आहेत. आपण ना पैठणीवर वेगळे पक्षी शोधू. बहिरी ससाणा किंवा बुलबुल किंवा घार. पैठणीवर घार? तू ना कावळे छापून घे पैठणीवर. हे डोंकावळ्या, पैठणीवरती मोरच छान दिसतात. माझ्या मतांचा तुला फायदाच होणार नसेल तर मग मी काय येऊ? मला तुझं मत नकोच आहे, मला ड्रायव्हर हवाय. जुई, थोडी डायरेक्ट बोलायला लागलीस का? ऑल माझ्या शो. नाही नाही, आता प्रेम नाही, आता नाही. मग मानाची साडी देऊ तुला? बासच आता. साकेत. कडक एक नंबर साडी आहे. लॉक करा, घेऊन टाकू. तुमचं काही डिस्काउंट असेल तर कॅन्सल करा, आम्ही पूर्ण पैसे देऊ. काय साडी दाखवली काका तुम्ही. तुमच्यावरच इतकी कमाल दिसते, आमच्या आत्यावर तर बहार. चला चला बिल करू. साकेत, त्यांनी दाखवलेली पहिली साडी आहे. अजून साड्या नको बघायला? अजून कशाला बघायला पाहिजेत? अगं, पहिलीच भारी आहे ना. अरे थोडे तरी बघूया ना. थोड्या म्हणजे किमान 7-8 तरी. 7-8? तुझी दुकानांची यादी बघ आजची. 12 दुकानांमध्ये जायचं आपल्याला. 12 दुकानांमध्ये म्हणजे प्रत्येक दुकानात 8 म्हणजे बारी अटी 420 साड्या बघायच्या आज. बारी 8 420. 96. हां, बारी 8 96. बघ बघ, 96. वर्ल्ड कप हरलो होतो आपण त्या वर्षी. आकडाच वाईट आहे. साकेत तू जरा फिरून ये, मी तोपर्यंत साड्या बघते. आपण बागेत आलो आहोत का? साकेत. आलोच, येतो दादा. पण बघा, सगळ्या साड्या बघून शेवटी हीच साडी सिलेक्ट करणार आहे. अगं म्हणजे आत्ताच ते बाजूला काढून ठेवतील ना, म्हणून म्हणालो. जातोस? बघतो पुरुषांसाठी काय आहे या साड्यांच्या दुकानात. अरे वा, कूलर. अजून फक्त 3 साड्या घ्यायच्या. चल साकेत. अरे चा, फोन आला मला. व्हायब्रेटरवर घुरघुरला. हॅलो, अरे कसा आहेस तू? अरे किती वर्षांनी बोलतोय आपण. तू हो ना पुढे, साड्या बघायला घे, मी आलोच. हा जरा जास्त वेळ चालेल फोन. हॅलो. हॅलो. अरे ठेवला त्याने फोन. चल. हा बोल जुई. साकेत, मिळालं का रे पार्किंग? नाही ना ग, अर्धा तास झाला शोधतोय पण सापडतच नाहीये पार्किंग. माझ्या समोर तू पार्किंग मध्ये. आता बाहेर निघ आणि दुकानात ये. दादा, तुमच्याकडे रिजेक्टेड साड्या आहेत? डिफेक्टिव्ह म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही नाही, डिफेक्टिव्ह नाही, रिजेक्टेड साड्या. म्हणजे बायकांनी
बाजूला काढून ठेवलेल्या साड्या त्याच साड्या आहेत. नाही ना. तशा वेगळ्या साड्या ठेवायला पाहिजेत मग तुम्ही. का? कारण तुला इतर बायकांनी रिजेक्ट केलेल्याच साड्या आवडतात ना. नोटीस केलंय मी. आपण स्वतः साडी घेत असताना इतर कोण कशा साड्या घेते याचकडे जास्त लक्ष असतं तुझं. आता हे बघ, ह्या साड्या त्या बाईंनी रिजेक्ट करून बाजूला ठेवल्यात ना, त्या तुला नक्की आवडतील. ओ, त्या साड्या आम्ही घेतल्यात ना. साकेत यासाठी सांगत होते तिकडे ठेव म्हणून. सॉरी हा, खरंच सॉरी. झालं आता बघू मी साड्या. काका मला ना महेश्वरी दाखवा, इरकल दाखवा, पटोला दाखवा आणि अजरकमध्ये काही नवीन प्रिंट असेल तर तेही दाखवा आणि गज्जी सिल्क दाखवा. गजनी सिल्क? गजनी नाही रे, गज्जी सिल्क. गज्जी सिल्क दाखवा. हे केवढी नावं पाठ आहेत ग तुला साड्यांची. आणि ब्लाउज पीस ना, ब्लाउज पीस साड्यांमध्ये आतमध्ये असतो हे एवढं कळतं मला. आता तू पुन्हा वेगळे ब्लाउज पीस निवडण्यात वेळ वाया घालू नकोस. अरे मानाच्या साडीमध्ये ब्लाउज पीस द्यावा लागतो. चुई, मला ना असंख्य लग्नांमध्ये अनेक शर्ट पीस मिळालेले ते तसेच पडून आहेत. ते दे ना साड्यांसोबत ब्लाउज पीस म्हणून. कोणाला घंटा कळणार नाही. नाहीतरी तुम्हा बायकांना दुसऱ्याने दिले ब्लाउज पीस घालताच येत नाहीत. तुम्ही स्वतः वेगळे जाऊन ते घेता. आता अशी सोय केली आहे बाबा की साड्यांसोबत आतमध्ये साडीचा ब्लाउज पीस असतो शिवलेला. तरी नाही, आम्ही त्या साडीचा ब्लाउज पीस फाडून त्याचे उशांचे अभरे शिवणार. मग पुन्हा वेगळे ब्लाउज पीस घ्यायला पुन्हा दुकानात. मग साडी फॉल पिको करायला पुन्हा दुकानात. मग साडीवरचा परकर घ्यायला पुन्हा दुकानात. दुकानात दुकानात पुन्हा पुन्हा दुकानात. आता मला कळलं, ह्या साड्यांच्या दुकानात गाद्या का असतात? बायकांबरोबर येणाऱ्या नवऱ्यांना झोपण्यासाठी. छान झालं. आता तू फिरून येतोस असंच म्हणायचंय ना तुला? हो, तू खरंच जा. घरी गेलास ना तरी चालेल, माझे मी येईन. नाही, मी माझ्या आईला शब्द दिलाय हिच्यासोबत शॉपिंगला जाईन म्हणून. तो मोडता येणार नाही मला. आता एक शब्द जरी बोललास ना तर मी तुझं जे मोडून ठेवेन. येतो. आलोच दादा. आईसाठी एखादी साडी घेईन म्हणतोय पटकन. दमलो रे बाबा, दमलो. घरच्या लाईट मध्ये बघूया का साड्या कशा दिसतात. चाललो रे बाबा, घर सोडून चाललो. मस्करी करते रे. हाय ग. अरे बाबा, मी ना आता उद्याच जाते आणि या साड्यांसाठी गिफ्ट रॅपिंग पेपर घेऊन येते. तू कुठेही जा आणि काही घेऊन ये, फक्त मला घेऊन जाऊ नको. साकेत, हो, मी चहा घेणार आहे, प्लीज कर. मी चहाबद्दल नाही बोलत आहे. मग आपण इतक्या साड्यांच्या दुकानात फिरलो, तुला एखादी साडी माझ्यासाठी घ्यावीशी नाही वाटली? किमान म्हणायचंच तरी, जुई बघ तुला एखादी आवडते का. त्याचं असं आहे मॅडम, जरा तुम्ही तुमचा हात लांब करा आणि त्या बॅगेतल्या बॉक्समध्ये हात घाला. हां, तो नाही, त्याची पुढची बॅग. काय ना, तुम्ही मला जेव्हा म्हणत होता फिरून ये, तेव्हा फिरता मला एक फिरत्या रंगाची साडी आवडली तुमच्यासाठी आणि मी ती घेऊन आलो. काय
बदलायची असेल तर 1 महिना आहे. कमाल. आय लव्ह यू, आय लव्ह यू. आईचा फोन. आता मी माझ्या साकूचं कौतुक करणार. हा आई बोल. सगळ्या साड्या घेऊन झाल्यात. आई तुम्हाला फोटो पाठवते लगेच. घेतल्या पण साड्या? हो का ग? अरे बाबा आता म्हणत होते बेबी आत्याच्या मुलाचं लग्न थोडं पोस्टपोन होतंय म्हणून. काही काय? काल पत्रिका दिली ना त्यांनी. अरे म्हणजे कन्फर्म नाहीये, ते कोविडमुळे नियम बदलतायत ना, त्याच्यामुळे कदाचित थोडस पुढे ढकलतील असं म्हणतायत. आई ठीक आहे ना. ठीक आहे ना. काय एवढ्या साड्या घेतल्यात त्याचं काय? साड्या काही वाया जात नाहीयेत. आणि माझे कष्ट तुझे. तुला ना कळणार नाही. हे बघ आई, मी आत्ताच सांगतोय, हे जर लग्न पोस्टपोन झालं ना तर ह्या साड्यांचे शर्ट शिवेन मी माझ्यासाठी. अरे प्रॉमिस. साकेत बास आता, नाही तर सगळं तूच संपवशील. अगं मी हे आयुष्यभर करू शकतो यार. मला माहीतच नव्हतं माझ्यात ही कला आहे. खरं तर मी यातच करिअर करायला पाहिजे होतं. डिग्री इन मेकिंग बलून्स फ्रॉम सोप वॉटर. बीपी साठी सुद्धा किती छान आहे नाही. खरं तर अशा प्रकारे फुगे सोडणं म्हणजे एक प्रकारचं अध्यात्मच. साकेत बास ना आता, ती मुलं कधीही येतील. ती बघ रे, फुगे फरशीवरती पडतायत, सगळं ओलं होतंय तिकडे. घरात लहान मुलं येणार म्हटल्यानंतर राडा होणारच. राडा होणार, कोणीतरी धडपडणार, पसारा होणार, गोष्टी फुटणार, भिंती रंगणार, कोणीतरी चड्डीची करणार. काही तान्ही बाळ येत नाही आहेत आपल्याकडे. तू ना तुझ्या आतलं लहान मूल जागा कर. झालं जागा लगेच. अरे वा, थालीपीठं. थालीपीठं कधीपासून ओव्हन मध्ये करायला लागलीस? कुकीज आहेत त्या साकेत. कुकीज? अरे खायला नाही देणार आहेस? नाही म्हणजे तुला नाही देणार आहे, आपल्या घरी येणाऱ्या छोट्या पाहुण्यांसाठी आहेत त्या. टेस्ट तर करू दे. नाही, मला कॉन्फिडन्स आहे छान झाले असतील. हे बरं आहे. पालेभाजी करताना कुठे जातो हा कॉन्फिडन्स? तेव्हा तर फार अगदी. अरे साकेत, नवीन पद्धतीने केले, थोडी टेस्ट कर, थोडी खा करत अख्खी कढई माझ्या ताटात रिकामी करतेस. कारण तू लोणच्यासारखी खातोस ना, मग काहीतरी ट्रिक करून तुला खायला घालायला पाहिजे ना पालेभाजी. माझी आई, तुझे हे मायेचे संस्कार त्या लहान मुलांवर करू नकोस. हे साकेत, आपण लोणचंच नाही आणलं. अरे त्या तिघांपैकी कोणी मागितलं तर? हे त्यातलं लोणचं खात असतील, ते तर वरण भातावर सुद्धा तोंडी लावायला जॅम घेत असतील. आपण किराणावाल्याकडनं मागूया का प्लीज? त्यांना आवडेल ते आपण सगळं आणलेलं आहे. सो यू जस्ट रिलॅक्स. ते आल्यानंतर सुटतील बघ. म्हणजे ना, हे खेळू की ते खेळू, ऑरिगामी करू की पेंटिंग करू की काय 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 करू, ते आल्यानंतर ना दंगा घालतील. आपण सुद्धा त्यांना जॉईन करून मस्ती करू. आणि या जर त्यांना कोणाला काही लागलं, तुला काही टेन्शन घेऊ नको. लहानपणी माझे गुडघे तर कायमचे फुटलेले असायचे. ओके, टेन्शन घ्यायचं नाही. तू काय म्हणालास मगाशी? आपल्यातलं लहान मूल जागा करायचं. मी माझ्यातला साकू जागा करणार आहे. साकू? लहानपणी शाळेत मला साकू म्हणायचे. तुला तुझ्या मैत्रिणीने टोपण नाव दिलं नव्हतं का? आता जुई इतकं छोटं नाव आहे, अजून काय छोटं नाव ठेवणार? अरे अरे अरे, किती दुर्दैवी जीव हा. टोपण नाव ह्या आयुष्यातल्या परमोच्च आनंदापासून वंचित राहिलीस तू. ऍटलिस्ट त्यांनी जू तरी म्हणायला पाहिजे होतं का? किंवा जुई मधली जू किंवा
नुसतंच ई, हा जुई किंवा ए ई. साकेत, मी त्या मुलांसमोरही तुला फटके देऊ शकते हा? आला आला फोन आला आले 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 आले. हॅलो, हा 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 तेच हो, आलो आम्ही बाहेर आलो लगेच. आले 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 बच्चे कंपनी आले या. ए आपण फुगे सोडूया त्यांच्या स्वागतासाठी. सोड ना साकेत, तू चल आधी. काय मुलं कुठे आहेत? रिकामीच आणलीत गाडी? अहो नाही, हे काय मुले मागे झोपली. किती गोड. पहाटे निघाली असतील ना, म्हणून झोप लागली असेल गाडीतच. साकू, हा, आपण त्यांना वर घेऊन जाऊया. उचलून? अगं सिलेंडर आहे का तो? आणि 3 आहेत ते. मला ओळख करून दे ना त्यांची. आता अगं अशी 1 साइडेड ओळख करून देण्यात काय पॉइंट आहे? आपण घरी घेऊन जाऊ आणि मग देतो ना मी ओळख करून. नको ना, तुम्हाला नावं सांग ना त्यांची. मी त्यांना असं अलगद फुंकर घातल्यासारखी उठवते. बापरे, चांगलंच जागा झालंय तुझ्यातलं लहान मूल. सांग ना. ओके, ती आहे ना, ती सगळ्यात मोठी मनू, म्हणजे मनवा, योगेश दादाची मुलगी, माझी पुतणी. ओके. हा आहे ना, हा नील, अश्विनीताईचा मुलगा, म्हणजे माझा भाचा. आणि नीलची सख्खी धाकटी बहीण राधा, माझी भाची. सो मनू, नील आणि राधा. ओके, हाक मारू? मार आता काय. शायला अगं हे हळू, मुलं आहेत समोर. हॅलो, हाय, वेलकम. गुड मॉर्निंग. झाली का झोप? चला जाऊया आत. 2 मिनिटं. अगं ओळखलं नाहीस का मला? फेसबुकवर माझा फोटो चेक करतेस का? अगं मी साकेत. I think she's informing her mother that we have reached. खुश, वेळेवर पोहोचलो अगदी. Yeah, you drove the car so well. Good. सांगितलं आईला. चला. फक्त मेसेजच करायचा होता का? की एक सेल्फी काढून पाठवूया? मी बॅग्स घेते तुमच्या. No, please. We'll carry our own luggage. अवघड आहे. काका, डिक्की उघडता प्लीज. काही कटकट नाही पोरांची. फार गुणी मुलं आहेत, फार लवकर मोठी झाली. हो ना, तो नील तर आत्ताच दाढी करत असेल असं वाटतंय. इट्स अ ब्रिटिश. साकेत, चल आता लवकर. अगं हे तू दार लावलं नाहीयेस ना, आणि चावी नसेल. या या. सँडल कुठे काढू? बाहेर का? बाहेर काढा किंवा आत काढा. म्हणजे कसंही, बाहेर काढा, नंतर आपण आत घेऊ. Please tell us specifically. आत आत काढा. बॅग. आमच्या बॅग्स कुठे ठेवू? अगं आत्ता ठेव इथेच, मी तिथे नंतर. उजवीकडे तुमची रूम आहे, तिथे ठेवू शकता तुम्ही बॅग. आणि आत गेल्यानंतर डावीकडचं 3रं कपाट तुमच्यासाठीच रिकामं केलेलं आहे, तिथे ठेवू शकता तुम्ही तुमचे कपडे. आणि आतमध्ये कपाटात डावीकडे 1,
गोमूत्राची बाटली आहे, ती शिंपडा हवं तर कपडे ठेवायच्या आधी. साकेत, अरे काय, माझी आजी सोहळ्यात असताना सुद्धा अशी वागायची नाही. आणि हे काय आहे? ह्या असे कोण ठेवतात चपला साकेत, इतक्या छान? साकेत. अगं पादुका नाही आहेत ह्या. अर्थात हे परत गेल्यानंतर ह्यांच्यातल्या एकाच्या चपला ठेवून घेऊ आपण पादुका म्हणून. अरे आत्ता आलेत ते आणि तू लगेच त्यांच्या जाण्याच्या गोष्टी करतोयस. जा, त्यांना विचारून ये त्यांना काही खायला हवंय का. ओके, आत्ता जातो. दिशाभूलच झाली का ही मंडळी आल्यापासून. काय खाणार आहात तुम्ही? ब्रेकफास्ट झालाय तुमचा? हो काका, झालाय आमचा ब्रेकफास्ट, पण आत्ता पण काहीतरी थोडंसं लाईट चालेल. हा, आता कसं? ऍक्च्युली ना माणसाने दिवसातून 5 वेळा ब्रेकफास्ट करायला पाहिजे. ब्रेकफास्ट, मग ब्रेकफास्ट नंतरचा ब्रेकफास्ट, मग दुपारी जेवणानंतरचा एक ब्रेकफास्ट, मग संध्याकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्री जेवल्यानंतर झोपण्याआधीचा एक हलका ब्रेकफास्ट. तर आता ब्रेकफास्ट नंतरच्या ब्रेकफास्टला तुम्हाला काय खायचं आहे? सँडविचेस, कुकीज, रोल्स, पोटॅटो वेजेस? बोला बोला. बदाम आहेत का काका? आल्मंड्स म्हणते ती. आहेत ना घरात? तू बदाम खाणार आहेस आता? आहेत ना, बदाम आहेत. बदाम आहेत, खारीक आहेत, जायफळ आहे, सीताफळ आहे. नाही, आत्ता काहीतरी वेगळं चालेल. तिला रोज सकाळी उठून भिजवलेले बदाम खायची सवय आहे ना, म्हणून विचारलं. हां हां, मग काय भिजवूया की, किलोने भिजवूया. बदाम सात खेळूया बदामांनी. हुश, हसलात. मला आता सांगा, दुपारच्या जेवणाला काय प्लॅन करूया? हा, पिझ्झा, बर्गर? मला खरं तर वरण भात आणि लोणचं खावंसं वाटतंय. बाळा, लोणचं तेवढं मागू नकोस, नाहीतर जुई मला बरणीत कोंबून माझं लोणचं घालेल. मला ना गरमागरम पोळी आणि साजूक तूप खावंसं वाटतंय. मला ना ऑनेस्टली ऍक्च्युली ना तुला फक्त काकड्या कापून देणार आहे मी. अरे अरे काय हे? अरे प्लीज, पण प्लीज काहीतरी मागवूया ना, प्लीज प्लीज. एक बर्गर, एक पिझ्झा, प्लीज 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 प्लीज. असं करू नका. या काकाचा विचार करा प्लीज. आणि सात्विक जेवायचंय असं पुन्हा म्हणू नका. अगं, ही काय वयाची माणसं आली आहेत आपल्याकडे. बघ ना, तू नील इंग्रजी मधनं काय बोलतो? आता शाळेत कंपल्सरी केलं असेल का त्याला. हॉलमध्ये ठेवलेल्या गेम्सकडे त्यांनी ढुंकून सुद्धा बघितलं नाही. हो ना, लहानपणी या बाबतीतले माझे सेन्सर्स असले स्ट्रॉंग होते ना, जर खोलीत एखादं खेळणं लपवून जरी ठेवलं असेल ना तरी ते मला बरोबर सापडायचं. मी आता बोलवलंय त्यांना हॉलमध्ये, बघूया खेळतात का. मी त्यांना ते साबणाचे फुगे सोडून दाखवू. तुझं साबणाच्या फुग्यांचं काय ऑब्सेशन आहे साकेत? त्यापेक्षा आपण त्यांना तो चेंगा गेम खेळायला देऊया का? चेंगा नाही ग, झेंगा. तेच ते, चेंगा झेंगा लेंगा काही असेल ते, पण खेळूया काहीतरी. बुद्धी लावायला लागेल असा खेळ नको ना खेळायला. अरे आपण का भांडतोय? तू थेट त्यांना विचार ना, त्यांना काय खेळायचंय ते. करेक्ट आहे. आता दंगा सुरू होणार. काय करून ह्यांच्यातलं लहान मूल जागा करायला पाहिजे.
घरात लहान मुलं असतात ना, ते घर असं भूकंपाच्या धक्क्यासारखं हल्लं पाहिजे. काही मुलं असतात रे शांत. काही नाही, प्रत्येक लहान मुलाला दंगा करायला आवडतो. असं म्हणतोस? मग एक उपाय आहे. What the hell? म्हणून अरे आउट ऑफ युअर माइंड रंग काय उडवते? तुझे डोळे फुटलेत का बावळट? मी माझं रंगवतीये ना. नील दादा तू काही बोलू नका म्हणू दीदीला. हो वत्सुंगडे घे. मूर्ख आहेस का तू दादा? हे नालाय का? मी नालाय? ठीक आहे. राधा, मनू, तुम्ही बघाल काय बसलाय? तुम्ही पाणी उडवा त्याच्यावर. नील, अजिबात घाबरू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. ओत तो सगळा रंग. I'm with you. हे जुई, माझ्या चेहऱ्यावरचा सगळा रंग गेला का बघ ना. गेलाय. काय कमाल मजा आली ना. आता पुढचे 3-4 दिवस नुसता धुबाकूळ असेल घरामध्ये. मुलं काय मस्त जेल झाली ना आपल्या बरोबर. हो ना, आता त्यांच्यासाठी आणलेले खेळ कमी पडतील की काय असं वाटतंय मला. उद्या जाऊया अजून आणायला. चालेल. ए साके, आपण ते मुलं येणार म्हणून बेंच बनवून घेतला होता, त्या फर्निचरवाल्याला पैसे ट्रान्सफर केले का? हा केले बहुतेक. बहुतेक म्हणजे व्हॉट्सअपवर चेक कर ना. एवढं काय. काय फर्निचरवाल्याला रात्री व्हॉट्सअप करू मी? फर्निचरवाल्याला नाही, आपल्या सारस्वत बँकेचं बँक ऑन व्हॉट्सॲप ही सुविधा आहे ना, त्याच्यात शेवटच्या 10 ट्रान्झॅक्शन्स आणि अकाउंट बॅलन्स सगळंच कळतं. अरे हो रे. अरे कमाल, केलंय पेमेंट आपण. आणि हे बघ, आपल्या घरकामवाल्या मावशींना आणि प्लंबरला आपण जे पैसे ट्रान्सफर केले होते ना, ते ट्रान्झॅक्शन पण दिसतंय. एकदम सोयीचं आहे ना. सुपर. अगं जोई काकू ऐक ना. मनू ये ना. अगं राधा खूप रडतीये, तिला आईची खूप आठवण येतेय. आत्ताच परत घरी जायचं म्हणतीये. अरे बापरे. थांब मी आले. मी फ्रीज मधनं आईस्क्रीम घेऊन येतो. आईस्क्रीममुळे तिचा मूड बदलला तर. जुई चला. हो झालं आले. तू तयार आहेस का साकेत? अगं मी केव्हाचा तयार आहे. ऐक ना, मग आपल्या दोघांसाठी अर्धा कप चहा टाक ना प्लीज. आता तुला जास्त वेळ हवाय म्हणून मला चहा करायला सांगू नकोस. नाही रे, झालंय माझं, तयार आहे मी. जुई चल आता. आले. जुई आता परफ्यूमने आंघोळ करत बसू नकोस. आले मला. सॉरी, माझ्यामुळे उशीर झाला का रे. साकेत यार. कंट्रोल जुई, कंट्रोल. अगं मला कुर्ता करायला कितीचा वेळ लागतोय. असा गेलो आणि असा आलो. नाही, आज तू असाच चल. चल असंच चल तू. इतका वेळ माझ्या मागे लागला होतास, तुझ्यामुळे पर्स पण नाही घेतली मी.
ही काय आहे? मॅचिंग पर्स नाही घेतली साके. जुई अगं कुर्ता घालायला मला कितीसा वेळ लागणार आहे. आणि सलवार ती काय या चड्डीवर घालणार आहेस? सलवार चढवायला तर मी एका श्वासात चढवतो. नाडी तरी बाहेर काढलीस का त्या सलवारीची? आज तू असाच चल साके. चल चल निघूया आपण. चल चल चल. बघा मला चालेल. ही पर्स माझ्या टी शर्टला मॅचिंग सुद्धा. आज मी घेतो पर्स. चल साकेत यार, जा ना, बदल ना कपडे. एवढं काय 2 मिनिट्स. ए, गेस्ट बेडरूम मध्ये कुठे जातोस? आपल्या बेडरूम मध्ये जा ना. अगं तूच म्हणालीस ना तू तिथे रेडी होतीस म्हणून इथे जा म्हणून. पण झाली आहे ना आता ती मोकळी. अरे हो, पटकन आलो. तोपर्यंत तू आपल्या दोघांसाठी अर्धा कप चहा टाक. अय्ये, आ! कसले कमाल वेळेत निघालोय आपण. जरा जीपीएस लाव ना. ए, जुई तू घेतलेल्या या पॅरेट ग्रीन कुर्त्यात मी पोपटासारखा नाही दिसत आहे ना? जुई थांब 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 थांब. ए डोंट वरी, गिझर नाही आहे ऑन. शिट. काय लशू लागली? तुम्हाला बायकांना काही कमाल कंट्रोल करता येतो. डायरेक्ट हॉलवर जाऊन कर. ऍक्च्युली ते म्हाताऱ्यांसाठी डायपर्स असतात तर तसे आपण आपल्यासाठी पण वापरले एक पाहिजे. मिनिट गप्प बस ना साकेत. किती बोलतोस? मला सुचू दे ना जरा काहीतरी. घरी चल, पिरियड झालेत मला. आता हो चल घरी आता. ओके टीचर. सॉरी वाईट होतं. जुई 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 ओके ना ग? खूप त्रास होतोय का? अरे आत्ताच चालू झालेत ना. पण कसं आहे? काय कसं आहे? म्हणजे ठिबक सिंचन आहे की डायरेक्ट नळ सुटलाय? तुला काय करायचंय? तू काही इथे इमॅजिन करत बसणार आहेस का? मी आता कितीही हॉट दिसत असले तरी पुढचे 4 दिवस काहीही होऊ शकणार नाही. पण खरंच या पिरियडच्या दिवसांमध्ये तू खरंच हॉट दिसतेस यार. तू रोज का नाही असा फक्त टी शर्टच घालत? गप रे. नाही आय मीन इट. अँड इट्स नॉट ओनली अबाउट द टी शर्ट. हा, ह्या पिरियडच्या दिवसांमध्ये ना तुझ्यातला एक एक्स फॅक्टर जागा होतो. म्हणजे ना असे डोळे छोटे होतात, एक स्टाईलाइज स्माइल येतं, एकदम फुल गँगस्टर म्हणून मध्ये जातेस तू. आता मी फक्त समाधी मोडमध्ये जाऊ शकते लगेच. तर मी काय म्हणतो, मी हे कुठे ठेवू? राहू देते, मी आवरेन नंतर. अगं नाही, मी ठेवतो ना, आणि नीट ठेवीन मी. नाही नाही, तू ठेवशील नीट, पण मी ठेवलं तर ते मला नंतर लवकर सापडेल. आमचं असं नसतं. आमच्या गोष्टी कोणी कुठेही ठेवा, आम्हाला बरोबर सापडतात. 1000 वेळा हाका मारून मारून शोधाशोध केल्यानंतर कोणालाही सापडेल. बरं एक विचारू, तुझे पॅड्स आता वेगळ्या ठिकाणी ठेवतेस का? मी कपाटात नाही ठेवत ना? नाही. का? का काय, तू घालणार आहेस का? जस्ट क्युरियोसिटी म्हणून. ती लहान मुलं येणार होती ना, म्हणून मी सगळं सामान दुसरीकडे ठेवलं. पण कुठे? अगं किती ड्रॅमॅटिक आहे ना हे. म्हणजे माझ्या आयुष्यातली ही दुसरी जागा आहे ज्याबद्दल मला उत्सुकता आहे. मी पॅड्स कुठे ठेवते या जागेबद्दल तुला उत्सुकता आहे?
नुसती उत्सुकता नाही, कमालीची उत्सुकता आहे. बाथरूम मध्ये ठेवते. अगं ती काय कोकेन पावडर आहे काय बाथरूम मध्ये बेसिनच्या खाली ठेवायला? बेसिनच्या खाली नाही ठेवत रे. मग कमोडच्या मागे? साकेत तू जा ना यार, मला पडू दे ना थोडा वेळ. बरं 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 बरं. तुला खायला काही हवंय का? नको. फॅन चालू राहू दे ना की काय? हो राहू देत फॅनवर. एसी पण लावू का? नको एसी नको. बरं तुला आणखी एक पांघरून लागणार आहे का? अरे जा ना बाबा, पडू दे ना मला थोडा वेळ. काय आहे? ओके ओके सॉरी. सॉरी. मला खरंच थोडा वेळ शांतपणे पडू दे ना साकेत. ऐक ना, मला पिरियड्स लवकर आले त्यामुळे माझ्याकडे एकच पॅकेट आहे. प्लीज तू मेडिकलमधनं आणून देशील? ऑफकोर्स आणेन. मी तुला मेसेज करते. हां. साकेत, हां तू मगाशी म्हणालास की मी पॅड्स कुठे ठेवते ही तुझ्या आयुष्यातली दुसरी जागा आहे जिच्याबद्दल तुला उत्सुकता आहे. पहिली जागा कोणती? ती शाळेत होती जागा. शाळेत? काय लॅबोरेटरी? मग मुलींची मुतारी. मुलींची मुतारी काय? आराम कर. टडान! जुई, हे घे तुझा पाव किलो चिकन. साकेत, मला जनरली कळत नाही हे पॅड्स असे काळ्या पिशवीत का देतात? देते इकडे. मला पिरियड झाले ते अख्ख्या जगाला कशाला कळायला हवं? बरं मी काय म्हणतो, तू ते रियुजेबल मेनिस्ट्रल कप्स का नाही वापरत? मला पण ट्राय करायचे. जाऊन घेऊन ये पटकन. इतका उत्साह तू घरकामात का नाही दाखवत रे? मला जर पिरियड झाले असते ना तर मी पहिले ते वापरून पाहिले असते. आणि मग तो दिसला असता बेसिनवरती, किचनच्या खिडकीमध्ये, ओट्यावरती, कुठेही. खरंय. पिरियड्समध्ये मी जशी हॉट दिसते ना तुला, तसं तू एकदम लहान मुलासारखा दिसतोस. माझ्या आतमध्ये काहीतरी जादूचे प्रयोग चालले आहेत असे भाव असतात तुझ्या चेहऱ्यावर. मला जेन्युइनली कमाल वाटतं. म्हणजे पिरियड्स येणं किंवा प्रेग्नन्सी हे आम्हा पुरुषांना ना काही केल्या या जन्मात अनुभवता येणार नाही. मग एक वेळ आम्ही चंद्रावर जाऊ शकतो पण हे काही आम्हाला अनुभवता येणार नाही. म्हणून मला एक क्युरियोसिटी वाटते का. मी बेडरूम मध्ये जाऊन पडते. तुला जेवायला काय करू? काही नाही, मला साधा वरण भात हवाय. हां ओके कर. ऐक ऐक ऐक, म्हणजे मी कुकर लावते, तू फक्त शिट्ट्यांकडे लक्ष दे. नाही नाही काही गरज नाहीये. तर लॉकडाऊन मध्ये इतकं शिकलोय, आता खरी परीक्षा आहे. हो मग सांग, भात कसा भिजवायचा? भात नाही भिजवत, तांदूळ भिजवतात. सॉरी, बोट एवढी बुडवायची असतात ना? तू हवा तो गोंधळ घाल रे, मी ऑर्डर करते. अय हा मी असा गेलो आणि असा वरण भात घेऊन आलो. आई ग, जुई जुई कदाचित येता. नाही लागलं लागलं. दुखतंय का? हो खूप खूप दुखते.
तू जेवून घेतेस का? हा, जेवून कदाचित तुला बरं वाटेल. नाही नको, माझं दुखणं कमी झालं की मगच मी जेवेन. अगं खरंच नको, तू जेवून घे ना. नाही, मी पण थांबतो. आपण एकत्र जेवूया. माझ्यामुळे तुला खूप ऍडजस्टमेंट करावी लागते का? काय? तुझ्या मित्राकडे कार्यक्रम होता आणि त्याने किती आग्रहाने बोलवलं होतं. सागर, माझं इतकं पोट दुखतंय ना, मला उभं पण राहता येत नाही. ठीक आहे ना, त्याचं काय एवढं मनावर घेतेस? मागच्या वेळेला पण असंच झालं होतं. ते रियुनियन होतं आणि माझी ऑफिसची मीटिंग इतकी लांबली की. कधी? मला तर काहीच आठवत नाहीये. माझ्या शाळेच्या मित्रांचं कधी झालं रियुनियन? शाळेच्या नाही, ते फर्स्ट जॉबच्या मित्रांचं होतं. तू काय कधीच लक्ष दे तुझ्या. तुला खरंच माझ्यामुळे खूप ऍडजस्टमेंट करायला लागते ना. अगं नाही अगं, माहिती जागे. जुई तू रडू नको. सगळं माझं पार माकड होतं, तू रडायला लागलीस की. मला माहितीये तू कधी बोलणार नाही, तुला खूप ऍडजस्ट. अगं नाही, असं काही नाही. रडू नको जुई, रडू नकोस तू. ओके 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 ओके, शांत हो, शांत हो, शांत 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 हो. झालं झालं. हो, अयो माझे हात मिरचीचे आहेत अगं. वरणाला फोडणी दिली ना, त्या थोडी मिरची हाताळली. पण मी हात धुतले आता. पण उगाच रिस्क कशाला. हा, आणते तुझा. खरंच माझ्यामुळे ऍडजस्ट नाही करावं लागत तुला? अगं नाही अगं. नक्की? हो अगं. असं कर. हो तर जुई, तुला आता पिरियड्समुळे रडू आलं की जेन्युइनलीच वाईट वाटलं? असं कर. हो करतोय ना. अजून दुखतंय? हो. तू एक काम करतेस का? तू जरा पडतेस का इथे? मी आलोच. हा, पड जरा अशीच. आलो आलो आलो. बरं वाटतंय? खूप बरं वाटतंय. पहिले 2 दिवस जो काही त्रास होतो ना, तुला मी कधी सांगितलं होतं का मला पहिल्यांदा पिरियड झाले तेव्हा काय झालं होतं? नाही. काय ग? काय झालं होतं? एवढं काही ड्रामॅटिक झालं नव्हतं, पण म्हणजे आजूबाजूच्या मुलींना सुरू झाले होते ना, आणि आमच्या शाळेमध्ये सुद्धा आम्हाला फिल्म दाखवली होती. पिरियड्स काय येतात, त्याचं सायंटिफिक कारण काय आहे, आणि मग सगळ्यांना एक एक पॅकेट दिलं होतं. वेफर्सचं? पॅड्सचं. आम्हाला शाळेत फिल्म्स दाखवल्यानंतर वेफरचं पाकिट द्यायचे ना, म्हणून मला असं वाटलं. अशी कोणती फिल्म दाखवली नव्हती आम्हाला. हां, मग मी ना घरी गेले आणि आईला सांगितलं की मला खूप भीती वाटते. काय म्हणाली असेल माझी आई? काय?
रात्री बाप्पा तुझ्या कानात येऊन सांगेल की उद्यापासून ते दिवस सुरू होणार आहेत. हो. मी पण लहान होते रे, मलाही खरं वाटलं. कसलं काय, ग्राउंडवरती फुटबॉल खेळत असताना पहिल्यांदा आले. काय धावपळ झाली माहिती आहे आमची. मी घरी येऊन इतकी चिडचिड केली ना, आईवरती ओरडले, का कुठं सांगितलंस बाप्पा कानात येऊन सांगेल वगैरे वगैरे. आमच्या आईने तर कमाल केली होती. लहानपणी आपण टीव्हीवर जाहिराती पाहायचो ना पॅडच्या, तेव्हा कळायचं नाही ना की नक्की हे काय आहे बाबा. मी इतर जाहिराती कशा कळायच्या की बाबा ही चॉकलेटची जाहिरात आहे, ही क्रीमची जाहिरात आहे, पण पॅडच्या जाहिरातीचं कळायचं नाही ना की नक्की कसलं प्रोडक्ट आहे. ते मी ना एकदा न राहून आईलाच विचारलं, आई हे काय आहे ग. तर काय सांगावं आईने मला, काय, अरे हे फरशी पुसायचं कापड आहे. काही काय. आणि हाईट म्हणजे मला ते तेव्हा खरंच वाटलं होतं. कारण ते जाहिरातीत काय दाखवायचे की कापडावर निळ्या रंगाचं पाणी पडतं आणि मग ते कापड ते शोषून घेतं. म्हटलं हा, मग ते हे फरशी पुसायचं कापडच असायला पाहिजे. कमाल आहे आईंची. आणि नंतर कित्येक वर्ष मला हेच वाटत होतं की पॅड म्हणजे फरशी पुसायचं कापड. ऐक अजून लाव ना ते. हो ना, लावतो. तुम्ही मुलं ना पण त्या वयात जरा मूर्खासारखंच वागता. म्हणजे मी काही पर्टिक्युलर तुझ्याबद्दल बोलत नाहीये. म्हणजे आमच्या शाळेतली मुलं इतकी मूर्खासारखं वागायची ना रे. मी कोएड स्कूलमध्ये होते, मुलं मुली एकत्र. आता त्या दिवसांमध्ये तास चालू असताना मध्ये बाहेर जायला लागायचं. तर कोणीही मुलगी बाहेर जायला लागली की ही सगळी मुलं हो हो असं करायचं. तर काय पिरियड्समध्ये काय हो हो करण्यासारखं. मला इतकं एम्बॅरेसिंग व्हायचं ना रे. तो आवाज इतक्या डोक्यात जायचा. असं वाटायचं की तुम्हा मुलांना यायला पाहिजेत पिरियड्स, तिकडून असं रक्त यायला पाहिजे, मग तुम्हाला कळेल आम्हाला किती त्रास होत होते. बापरे. तू कशाला घाबरतोस. नाही, फारच कमालीचं सायन्स फिक्शन इमॅजिन करतेस का तू. काय आलं. नाही नाही, नको. काय बोल ना. माझ्या ना आता एक गोष्ट लक्षात आली. काय. तुझ्या पिरियडच्या दिवसांमध्ये माझं लहान मूल नाही होत, तर माझी ती हिटमीवाली पंचिंग डॉल होते. नको, दुखतंय ना. हा ये ना. काय ग, काय. तू काय ऑफिसला जायला निघालीस का. हो, आज तिसरा दिवस आहे. आय एम ओके. बरं, पण फार धावपळ करू नकोस, काळजी घे. हो का माझी साकोडी. बरं, एक तुला गंमत दाखवू. काय. टडॅंग, मला सापडले. म्हणून तू एवढा वेळ लावला सांगोळीला. तू काय कमाल जागा शोधलीयस. साकेत तू तू आज ते ठेवून ये. बाहेर कशाला घेऊन आला. चिटचिट करू नको, चिटचिट करू नको, नळ सुटेल. तू आधी हात ठेव, जाते जा जा. जुई, ए जुई, मी बेडरूम मध्ये. आपण बिर्याणी मागवूया का. 4 दिवस संपले ना तुझे. अजून मोठ्यांदा ओरडून सगळ्यांना सांग. अगं खिडक्या बंद आहेत, कोणाला ऐकू जाणार आहे. मेन डोर उघडा असेल ना. पण तो मी केव्हाच बंद केला. ये ना तू इकडे, सांगते तुला. आलोच. कोणीतरी मला म्हणालं होतं, तू एरवी का नाही नुसता टी शर्ट घालत.
हा प्लॅन आहे तर. कमाल. बोल आई. सॉरी ग. आई अगं खूप बिझी होते. कॉन्फरन्समध्ये नाही घेता येत फोन आई. एवढंच आहे ना. हां, मी उद्या करते. अरे देवा. काय करतेस आज जेवायला? जेवायला जेवायला खिचडी. अरे यार नको ना. खिचडी खायची म्हणजे ना आजारी असल्यासारखं वाटतं ग. साकेत, कुकर लावण्यापलीकडे मी 1 ग्रॅमही कष्ट घेऊ शकत नाही. मी जॅकेटही काढलं नाही आल्यापासून. कष्ट ग्रॅम मध्ये मोजतेस? अरे वा, नवा शोध. तू जा ना, तुला हवं ते करून घेऊन खा. चिडू नकोस ना ग. ऑलरेडी ऑफिसमध्ये खूप चिडचिड झाली. मग माझीही चिडचिड झाली आहे. मीही ऑफिसलाच गेले होते, स्पामध्ये नव्हते गेले. ऍक्च्युली जुई, आपण ना स्पा मध्येच कामाला लागलं पाहिजे. स्पामध्ये ना कस्टमर्स एन्जॉय करतात, वर्कर्स नाही. वर्कर आणि मला हल्ली ना कशातच रस वाटेन असं झालंय. फक्त चिकन मंचुरियन सोडून. मागूया का? खिचडी बरोबर चिकन मंचुरियन. आयुष्यात काहीतरी छान होतंय असं वाटेल. आपण किती बाहेरचं खातो साकेत. ऑलमोस्ट रोज काहीतरी मागवतो. मी ऑफिसमध्ये पण मागवतो. रोज? नाही, अगदी रोज काही नाही, ते दर संध्याकाळी. छान. काय मागवतोस? आणि हेच भेळ, वडापाव, पॅटेस, आनंद, सुख आणि मजा देणारं काही पण. माझी खूप इच्छा होते, पण मी जाम कंट्रोल करते. आज शेवटी रावलं नाही म्हणून कोल्ड्रिंक घेतलं. आमच्या ऑफिसमध्ये ना 1-1 नग भरलेत, नग. आमच्या ऑफिसमध्ये तर नगारखाना आहे. कोण तो साला डोक्यावर बसवून ठेवलाय? जगन्नाथ. जगन्नाथ म्हणजे? नाव आहे का त्याचं? सिनियर ऑफिसर आहे. रिपोर्ट्सवर सही करायला इतका वेळ घेतो ना, बापरे 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 बापरे. मी ना कोर्टात एक वेळ आरोपी जामिनावर लवकर सुटेल, पण ह्याची रिपोर्टवर सही काय लवकर मिळणार नाही. त्या कुत्र्याला ना सगळ्या गोष्टींच्या हार्ड कॉपीज लागतात. डिजिटल सिग्नेचर पण करता येते, पण नाही, ह्याला कागदच पाहिजेत सही करायला. एकदा ना ह्याचा सही असलेला कागद घेणार आहे मी आणि माझ्या अरे हीच लायकी आहे त्याची. हे जुई, आपण परवा आणलेले रंबॉल्स आहेत ना अजून? असेल एखादा. इतक्यात संपले? अरे तूच संपवलेस साकेत. रोज रात्री झोपताना आज माझी ऑफिसमध्ये चिडचिड झालीये, मला काहीतरी गोड खायचंय असं म्हणून रात्री झोपेची गोळी घेतल्यासारखे तूच खाल्लेस रंबॉल्स.
असो असो, पण आज शेवटचा. हा 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 हा. खरं तर ना, चॉकलेट आपल्या शरीरात आपोआप तयार व्हायला पाहिजे, थुंकीसारखं. याक. म्हणजे असं जरा ध्यान लावलं की आलं जिभेवर. ते मध्ये मध्ये आपल्याला सॅड वाटतं ना, ते वाटणार नाही. किती फायदा होईल माहिती आहे या थुंकीवाल्या चॉकलेटचा. यू जस्ट इमॅजिन. मला काही इमॅजिन करायला सांगू नको साकेत. तू कुकरच्या शिट्या मग मी थोडा वेळ पडते इथे. कुकरच्या शिट्या होताना तू काय डुलकी काढणार आहे? त्यापेक्षा आज जा ना. मी तुला सांगितलं ना, 1 ग्रॅम सुद्धा कष्ट करायची माझ्या ताकद नाहीये. काय झालंय ऑफिसमध्ये? आपण रोज तेच करतोय रे. आपण रोज घरी येऊन ऑफिसबद्दलच बोलतो साकेत. हा मग किती घाणेरडी सवय लागली आपल्याला. आपण ऑफिस सोडून एकमेकांची दुसरं काही बोलतच नाही. सतत गोड पदार्थ मागवून ठेवतो. गुलाबजाम आणि बर्फी तर तांदूळ भरल्यासारखी भरतो आपण. हा, पण त्याचा काय संबंध? म्हणजे घरी आलं ना की ऑफिसमधली सगळी गरळ ओकायची, मग छान वाटावं म्हणून बाहेरचं काहीतरी ऑर्डर करायचं, मग परत छान वाटावं म्हणून काहीतरी गोड खायचं, आणि रात्री झोपताना तासनतास मोबाईल बघत बसायचं. खरं सांगू, मला आमच्या सोशल साईट्स नको झालेत. तरीही दोघंही आपण तासनतास असतो ना त्यावर. तासन तास वगैरे नाही हा, फार तर 15-20 मिनिट. तुझं कालचा फेसबुकचा स्क्रीन टाइम बघ किती आहे. कशाला? बघ ना. किती आहे? 3 तास 12 मिनिटं. शेट. मुळात ते ना रात्री मोबाईलमध्ये घुसणं बंद करायला पाहिजे आपण. आणि ते जर करायचं असेल, घरी येऊन जर आपल्याला आनंदी राहायचं असेल, रात्री झोपताना गोड खायचं नसेल ना, तर एक गोष्ट करायला पाहिजे. सेक्स नाही करायचा? साकेत अरे, आपण घरी आलो ना की एकमेकांशी ऑफिसबद्दल एकही शब्द बोलायचा नाही. काहीही झालं, कितीही वाटलं तरीही सगळं ऑफिस घराबाहेर ठेवून यायचं. घरामध्ये NOT, नो ऑफिस टॉक्स. हा, हे खूपच सोपं आहे. बघूया. कुकरच्या शिट्ट्या का नाही होते? मी गॅसच नाही लावला साकेत. चिकन मंचुरियन मागूया? अरे आत्ता बोललो ना आपण. शेवटचं साकेत यार. शेवटचं एकदाच. एक शेवटची कोंबडी. केक. अगं पुन्हा नाही करणार. खरंच एक चॉकलेटचा डेकर पण छान वाटतो. शेवटचं होतं. बंद झालं असेल दुकान. अगं काय आहे हे सगळं? माझ्यासाठी पण डबात पाय ठेव मस्त पैकी. हा का? कमाल. हो हा. हे घे आता, हा वेट टिश्यू घे, तोंडावरती ठेव, बापरे. डोळे मीठ आणि शांत पडून राहा. हा हा, भारी वाटतं ना? कसलं भारी वाटतंय यार. आता फक्त तो जगन्नाथ पाय चेपायला यायला पाहिजे.
झालं? काढलाच परत ऑफिसचा विषय? सॉरी आता परत नाही काढणार, खरंच नाही. ओके, आता हा वेट टिश्यू तोंडावरती ठेव, डोळे मीट आणि बघ तुझ्या डोळ्यासमोर काय येतंय. आलं. हा स्पष्ट होत आहे. जगन्नाथाची सही झाली का? साकेत यार, तू उठ, तू आधी टॉयलेट मध्ये जा आणि तुझ्या शरीरातली सगळी घाण साफ करून ये. काय ब्रिलियंट आयडिया आहे. आपण सगळ्यांनी हेच केलं पाहिजे. गव्हर्नमेंटनी तर सगळ्यांना कंपल्सरी केलं पाहिजे. काय? ऑफिसमधनं घरी आल्यानंतर सगळ्यात आधी डबा टाकायचा. म्हणजे ऑफिसमध्ये दिवसभराची जी काही चिडचिड, राग, द्वेष, मत्सर तो सगळा आधी फ्लश करायचा आणि मगच बाहेर यायचं. हे आपण आपल्या मेन डोरच्या बाहेर एक एक्स्ट्रा टॉयलेट बसवून घेऊया का? काय झालं? मी ना माझा टब घेऊन बेडरूम मध्ये जाते, कारण काय काहीही झालं, कितीही झालं ना तरी तू ऑफिसचा विषय काढणारच आहेस. नाही सॉरी. आता मी ऑफिसचा अवाक्षरही काढणार नाही. तुझ्या घाणेरड्या विनोदांपेक्षा ना ऑफिसच्या गप्पा परवडल्या. अगं ऐक. जरा मोठा टब असताना तर यात बसून आंघोळ करता आली असती. मस्त. हरकत नाही. नॉट अ बॅड आयडिया. बाबा ऐका ना, तुम्ही ऑफिसमधनं घरी आल्यानंतर काय करायचं? काय करायचं म्हणजे असं तुम्ही ऑफिसमधनं घरी येऊन बसलात की मग काय करायचं? तू काहीतरी करत असायचा, मग तुझ्यासोबत काहीतरी पत्ते खेळ, चित्र काढ, काही खोड्या केल्या असतील तर तुला दम भरायचा, असं सगळं करायचो. नाही तसं नाही, म्हणजे माझ्या जन्माच्या आधी काय करायचं? तू काय लग्नानंतर लगेचच झालास? लगेचच झालो काय बाबा? मी 9 महिने तरी घेतले असतील ना. मग त्याच्या आधी तुम्ही जेव्हा ऑफिसमधनं घरी यायचा तेव्हा काय करायचं? काय 7च्या बातम्या बघायचो. नाही अजून काय करायचं? कधीतरी तुझ्या आईला भाजी निवडून द्यायचो. हां, हे चांगलं आहे. नाही नको, पण जुईला त्याची सवय लागेल. शाण्या, गंमत करतोय हो. मी पण करतो जुईला मदत. पण मला ना आता ऑफिसमधनं घरी आल्यानंतर काहीतरी इंटरेस्टिंग विषय हवेत जुईसोबत गप्पा मारायला. ऑनलाईन शॉपिंग हा काही विषय का ग गप्पा मारायचा? अगं एकदा ट्राय तर कर, अशीच मग नवऱ्याला सवय लागते आपल्या ऑनलाईन शॉपिंगची. नाही नको, तू दुसरा काहीतरी विषय सांग मला. मग तुम्ही अॅनिव्हर्सरीसाठी ट्रिपचं डेस्टिनेशन का नाही ठरवत? नाही ग, तिकडे जाता नाही आलं ना तर मग खूप गिल्ट येतं. मग लहानपणाबद्दल बोला. लहान असताना काय काय धमाल केली ते सांगा एकमेकांना. आमचं काय आता नवीन लग्न झालंय का? बालपणाबद्दल सगळं बोलून झालंय आमचं. दुसरं काहीच नाहीये का? तर काय सांगू बरं आई, मला वाटतं साकेत आला, मी नंतर करते तुला फोन. हा, बाय 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 बाय. हो बाय. मग काय? पाणी हवंय का? नको. काय मग? काय नाही. काय बोलायचं? काय बोलायचं? जुई, आत्ता मला एक गोष्ट रिअलाइज झाली. आपल्या या वरांड्यात या वेळेला काय मस्त प्रकाश येतो ना.
आपण आल्यापासून हे नवीन घर एक्सप्लोरच नाही केलंय ना फार. हां म्हणजे आपली सगळी प्रोसेस इतकी पटकन झाली, सगळ्या गोष्टी इतक्या पटकन जुळून आल्या. आपण कधी शिफ्ट झालो या नवीन घरात कळलंच नाही ना. हे सगळं पॉसिबल होऊ शकलं फक्त सारस्वत बँकेच्या होम लोनमुळे. अगं मी आमच्या ऑफिसमध्ये कितीतरी जणांना सजेस्ट केली सारस्वत बँक. हो ना, मी पण माझ्या ऑफिसमध्ये एक दोघांना ना या लोनबद्दल सांगितलं आणि त्यांनी सुद्धा अप्लाय केलं आणि आपल्यासारखी त्यांची प्रोसेस पटापट झाली. त्यांना होम लोन मिळालं सुद्धा. कमाल ना. साकेत यार, काय झालं? बघ तू ना कंट्रोल नाही करू शकत. बोललो ना ऑफिस बद्दल. मी कधी कुठे कसं तूच बोललास आधी. अरे मी ऑफिसचा विषय कोणी काढला? मी ऑफिसचं नाव कोणी काढलं? मी साकेत यार. अगं जुई काय मग? काय कसं सांगू? सांग ना. काय म्हणालीस? नाही मला बोलायचंय त्याच्याबद्दल पण. कोशिंबीर हवे? नाही आहे थोडी. नको आहे. थँक्यू. त्या जागेचं ना वोल्डमॉर्ट सारखं झालंय. मी त्या जागेचं नाव नाही घेऊ शकत. कळलं मला तू कुठल्या जागेबद्दल बोलतोयस. नाव नको घेऊस पण बोल. म्हणजे मला जे म्हणायचं आहे ना ते ज्या जागेचं नाव घ्यायचं नाहीये ना त्याच्याबद्दल न बोलण्याने ना फायदा होतो. कसला फायदा? घरी आल्यापासून फक्त कामापुरते बोलतोय आपण एकमेकांशी. ते जरी असलं तरी असं शांत शांत नाही वाटलं तुला घरी आल्यावर? काय माहित. म्हणजे असं कानाला छान छान नाही वाटलं तुला आज? किंवा डोक्याला भुणभुण नाही झाली असं नाही झालं आज? मला बोर झालं रे. हीच तर सुरुवात आहे. म्हणजे आता जरी बोर झालं असलं तरी त्या जागेबद्दल बोलण्याऐवजी जेव्हा आपल्याला नवीन विषय सुचायला लागतील ना तेव्हा मजा येईल ना. हा पण असे कसे वेगळे विषय सुचणार? सुचतील का? एक साधी गोष्ट आहे बघ. चहाचे कप घेऊन आपण शेवटचं गच्चीवर कधी गेलो तर आठवतंय तुला? साकेत आपल्या गच्चीवरनं सनसेट काय कमाल दिसतं ना. हो ना. आणि त्या प्रकाशात समोरच्या गच्चीत योगा करणाऱ्या बायका गंमत करतोय. आपण ना असं काहीतरी करायला पाहिजे रोज घरी आल्यानंतर. गाणी ऐकायला पाहिजेत. येस करेक्ट. झाडांना पाणी घातलं पाहिजे. रात्री झाडांना पाणी घालणार आहेस का? तू माझ्या चुका काढू नकोस का? माझा मुद्दा लक्षात घे. ओके सर सर. आपण ना किती दिवसात पुस्तकं नाही आणली आहेत ती आणूया. एक्झिबिशनला नाही गेलो. दर वीकेंडला एक्झिबिशनला जायचं. किती दिवस झाले आपण नवीन पेंटिंग्स नाही विकत घेतली रे. करेक्ट आहे. आपल्याला ना काहीतरी नवं एक्सप्लोअर करायला मिळेल. त्याविषयी बोलायला मिळेल. आपण म्युझिक नाही ऐकलं ना. ठरवून रोज एका वादकाचं नाही तर गायकाची मैफिल ऐकायची. आपण दुसऱ्या देशातील संगीत पण ऐकत नाही ते ऐकलं पाहिजे. अशा भारी गोष्टी करायच्या ना. ही ऑफिसची कटकट वगैरे विषय डोक्यातच नाही आले पाहिजे. त्याला ना एक शब्द आहे काहीतरी. काय? तेच नाही का म्हणजे आपल्याला आवडतं ते आपण करायचं. तो शब्द मिसिंग आहे आपल्या आयुष्यातून. काय? फ्रीडम? नाही. एक्साइटमेंट? नाही ती असतेच. इंडल्जन्स? नाही अगं. तो शब्द आपण लहानपणी एकमेकांना सांगायचो बघ. कानगोष्टी? नाही अगं. म्हणजे शब्द सांगायचो का? हा म्हणजे माझा हा आहे तुझा कुठला आहे. काय बोलतोस तू? अगं हा
छंद छंद मिसिंग आहे आपल्या आयुष्यातून. हो यार साकेत, छंद जोपासायला हवा. छंद पाहिजे, मग तो कुठला का असे ना. हा म्हणजे काम बिम सगळं होत राहील, एक छंद पाहिजे सोबतीला. आपला छंद आपण शोधूया. शोधूया, नक्की शोधूया. म्हणजे ना ही सगळं कामाची कटकट आणि चिडचिड हे सगळं इतकं लहान वाटायला लागेल ना त्याच्या पुढे. परफेक्ट. हा, या नोटवर झोपूया. छान शांत झोप लागेल. तुला माहितीये, कित्येक वर्षात मी कोणाला माझा छंदच सांगितला नाहीये. मला सुद्धा हा शब्द आठवायला इतका वेळ लागला म्हणजे बघ. पाहिजे. लहानपणी कोणी माझा छंद कुठलाच विचारलं ना, तर मी काय सांगायचो माहितीये? काय? झोपा काढणं. काय टायमिंगला आलायस? घे. साकेत, कलिंगड नाही नको, तू का. काय झालं? नाही काय नाही. ट्रॅफिक होतं का खूप? ट्रॅफिक तर काय रोज असतंच. थोडंसं खातस? नको. एक फोड. एक. जेवायला काय करते? मेथी मिळाली छान, भाकरी आणि मेथीची भाजी. चालेल, आलोच. साकेत, काय झालं? सांग ना, काय झालं? कामाचं काही टेन्शन आहे का? कामाचं टेन्शन असायला कामं व्हायला तर पाहिजे. का? काय झालं? 3 महिने झालेत, एक प्रोजेक्ट पुढे सरकत नाहीये. लास्ट मोमेंटला येऊन सगळंच फिसकटतंय. अरे, कोविडमुळे सगळ्यांनाच अशा सिच्युएशन्सना फेस करावं लागतंय. पण म्हणून लगेच निराश नाही ना झालो मी. 3 months इज अ बिग टाइम. सततच्या येणाऱ्या रिजेक्शन मध्ये डोकं फिरायला लागलंय माझं. पण हा प्रश्न काही फक्त रिजेक्शनचा किंवा प्रोजेक्ट वर्क होण्याचा नाहीये, हे मी आधी फेस केलंय. पण ना ते काही कारणच कळत नाहीये. म्हणजे ना असं असं जिंक्स झाल्यासारखं झालंय. म्हणजे या सगळ्याचं ना न कळणारं कारण आहे जे फार ठासून ठेवतंय माझे. तू 2 दिवस सुट्टी घेतोस का मस्त? मग तर मी वेडा होईन. मी पण घेईन सुट्टी. मग तर मी ठार वेडा होईन. शाण्या. बरं चल, मी ताटं घेते, ये तू, आपण जेवूया. जेवताना बोलू ना.
चालूच. आणि असं डोळे मिटून बसू नको इकडे. का? म्हणजे असं तू बेडवरती डोळे मिटून बसला असता कुठल्याही क्षणी झोपशील. बाहेर खुर्चीत बसावं तर. चालूच. 2 मिनिटं. या अरे मला चष्मा लागला वाटतं. मेथीची भाजी वेगळीच दिसायला लागली. तू अश्रूंची खारट चव चाखल्यानंतर म्हटलं तुझ्यासाठी काहीतरी गोड करावं. व्हॉट्सअप स्टेटस ठेव तुझा. साकेत, एक बोलायचं होतं. म्हणजे खूप दिवस माझ्या मनात येत होतं, पण तू आत्ता ते जिंक्स वगैरे म्हणालास ना, त्यामुळे असं डेस्परेटली वाटतंय. बोल बोल, ऐकतोय. आपण कुलदैवताला जाऊन येऊया का? मागच्या वर्षी लॉकडाऊनमुळे आपण गेलो नाही. आता जाऊया ना. जुई अगं, आपण ठरवलंय ना दरवर्षी आपण जायचं म्हणून. आपण नाही, तू ठरवलंयस. हो, पण तू येतोस की दरवर्षी माझ्यासोबत? लग्नानंतर एकही वर्ष आपण मिस नाही केलंय. जुई अगं, असे प्रॉब्लेम्स असताना देवाच्या दारी जाणं म्हणजे हलका कुबल झाल्यासारखं वाटतं का? पण आपण असं मनात आणायचंच नाही की प्रॉब्लेम आहे म्हणून आपण देवाच्या दारी चाललोय. आपण आपल्या दरवर्षीच्या परंपरेप्रमाणेच जातोय. हे बघ, आपल्याला माहीत सुद्धा नाही देऊळ अजून उघडलंय की नाही. आणि जरी उघडलं असेल तरी एकत्र किती जणांना परमिशन मिळते वगैरे आपल्याला सगळंच विचारावं लागेल. मी विचारू का? जुई, हा, मी करते फोन लगेच. अगं जुई. लागला. हॅलो, गुरुजी, जुई बोलतेय. कसे आहात तुम्ही? हो हो, त्याचसाठी केला होता फोन. देऊळ उघडलंय का आता सगळ्यांसाठी? हो. अजून नाही उघडलंय आणि कधी उघडेल सांगता येत नाही. अजून एक सुचवू का? कसबा गणपतीला जाऊया. नाही, मग म्हणजे ते जाऊच या. मग तुझी पत्रिका दाखवूया. जुई, तू VDS का ग? दाखवून तर बघू. जुई प्लीज, तू माझ्याशी या विषयावर बोलू नको. साकेत, तूच म्हणालास ना काय कारण आहे ते कळत नाहीये. पत्रिका दाखवली तर कळेल कदाचित. जुई, पत्रिका कुठे आहे मला माहिती नाही. मीच होते. जुई, साकेत, जुई प्लीज नको. काहीतरी उपाय शोधायला हवा ना. आणि फक्त कपाळावरती काळा मार्क, अशी काय कशी मिळेल? कुठे? कुठल्या गोट्यात? बरं, आणि समजा नाही मिळाली तर? अच्छा, चालतात ना. हो, कुत्रे कुठे मिळतात ग? 4 पोळ्या घातल्या की झालं. तेल? कुठलं तेल? कणकेतलं कुठलं तेल? ते बाई, त्या तेलाने त्या कुत्र्यांना काही त्रास बेस नाही होणार ना? हा, तर दुसरा उपाय काय म्हणत होतेस तू? कासव? आता कासव कुठून शोधू? थांब, आधी हे होऊ देत, पहिलं फक्त मग कासवाचं शोधू. फायनली मिळालं. तुला चाचा चौधरी वाचावं असं वाटतंय? मी हे शोधत होते. अरे सगळं शोधलं आणि मग अचानक आठवलं की ज्या कप्प्यामध्ये तुझ्या लहानपणच्या गोष्टी आहेत ना तिथे पाहायला पाहिजे. ह्याच्यात पत्रिका होती? तूच लपवून ठेवली शाण्या. जुई,
गेल्या वेळेला मी मागितली होती तेव्हा मला द्यायची नव्हती म्हणून तूच लपवून ठेवली होतीस. तू काही आरोप करतेस हं माझ्यावर जुई. दे इकडे. मी नाही देणार, तू परत लपवशील. काय करायचंय मग तुला आता याच? काय करायचं म्हणजे दाखवायचे. जुई तू हवं तर फक्त माझ्या सोबत चल, नाहीतर मी एकटी जाईन. टॉप क्लास. मग प्लीज तू एकटीच जा. ओके. तुला ऑफिसला नाही जायचंय का? जायचंय ना, आवरेन. कोणाला दाखवणार आहेस तू पत्रिका? का रे? सांग ना. आहेत एक. तुझा बॉयफ्रेंड आहे का? लाजतेस काय नाव सांगायला एवढं? तू एवढा उतावळा होतोयस ते बघते मी. सांग लवकर. भामेकर गुरुजी आहेत. ते शिंदेवाड्यातले? तुला माहिती आहेत ते? हो. कसे काय? ते नको. का? ते काही उपाय सांगतात. तुला काय माहित? मी ऐकलंय असं. कोणाकडून ऐकलंयस? मी स्वतः ऐकलंय. मी गेलो होतो त्यांच्याकडे पत्रिका दाखवायला. मला काही सांगितलं नाहीस? तर काय सांगू तुला जुई. मी मागच्या महिन्यात गेलो होतो तर निखिल घेऊन गेला ग. काय म्हणाले? 3 शांती 2 खडे दर मंगळवारी उपवास आणि शनिवारी मारुतीला तेल. हे एवढं सगळं सांगितलं त्यांनी. एवढं सगळं कसं झेपणार आहे मला? काही सांगतात. आपण सेकंड ओपिनियन घेऊ. अगं काय, मी काय पेशंट आहे का? मी शोधते कोणीतरी. मी शोधते. मला तर वाटतं माझी पत्रिकाच चुकली. या 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 ना. नमस्कार. ही साकेतची पत्रिका. मी जुई. हा साकेत. आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत आणि गेल्या 3 महिन्यांपासून कामामध्ये अचानक फार अडचणी यायला लागल्या आहेत. कुणाला? साकेतला. अच्छा बर. म्हणजे कारण काही केलं समजत नव्हतं म्हणून म्हटलं पत्रिका दाखवून बघूया. लग्नाला 5 वर्ष झाली म्हणालात ना? हो, म्हणजे होती आता. बर. लग्न करताना पत्रिका जुळवल्या होत्या? म्हणजे आमच्या घरच्यांनी पाहिल्या होत्या. तुमचा तसाही तितकासा विश्वास नाहीये पत्रिकेवर, बरोबर ना? हो. आणि तुमचा? अगदी ऑनेस्टली सांगू का, ऑन ऑफ होत असतो. हरकत नाही. काय तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय की जे तुमच्या मनात आहे ते तुम्ही अगदी मनमोकळेपणाने बोलणार. तुम्ही चेहरे पण वाचता का? हां, आता ज्या व्यवसायात आहे त्याच्या इतर सब युनिट्सचाही अभ्यास करायला पाहिजेच ना. तर साकेतजींना कामात अडथळे येत आहेत. हो. काही उपाय सांगू शकता का? हे बघा जुईताई, उपाय सांगायला काहीच हरकत नाही. मी 10 उपाय सांगू शकतो. पण ही ज्याची पत्रिका आहे म्हणजे साकेतजी, मनापासून ते उपाय करणार नाहीत. काय साकेतजी? खरं आहे. जे आहे ते आहे. जुईताई, यात काही गैर नाही. प्रत्येकाची श्रद्धा असते आणि श्रद्धा न ठेवणं ही सुद्धा श्रद्धा असते. त्यामुळे मी त्यांना एकच गोष्ट सांगेन. काय? काही काळ असाच जाऊ द्या, काही करू नका. 2 महिन्यांनी गोष्टी बदलायला लागतील. तोपर्यंत आहात तिथे टिकून राहा. 2 महिन्यांनी सगळ्या गोष्टी सुधारायला लागतील. त्याआधी काही उपाय नाही करता येणार? जुईताई, तुम्ही पुन्हा तीच गफलत करताय. हे बघा, हे काही मनापासून करणार नाहीत. भले तुम्ही कराल त्यांच्या वतीने, पण त्याचा काही फायदा नाही. जुईताई, हे रत्न, तो खडा, ही शांती, तो उपवास, हे सगळं ना एका थेरपीसारखं असतं. ती थेरपी जर वर्क व्हावी असं वाटत असेल
तर त्यावर तुमचा विश्वास असावा लागतो. अजून काही? खरं तर नाही साकेत. नाही अजून काही नाही. मग येऊ आम्ही? जुईताई, काही चिंता करू नका. काही आभाळ कोसळणार नाहीये. हलका गडगडाट होईल, तोही शांत होईल 2 महिन्यात. तुमची दक्षिणा? अहो, काही सांगितलंच नाही तर कसली दक्षिणा. त्यापेक्षा तुम्हीच काजू कतली घ्या. प्रसाद नाही हा, मला मुलगी झाली त्याच्यासाठी घ्या. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद धन्यवाद. येऊ आम्ही? हो हो. साकेतजी, मनाने पक्के राहा. बाकी सगळे ठीक होतंय बघा. चहा? चालेल. काय आज अचानक ओमकार वगैरे? पूजाही करायचा विचार करतोय. म्हणजे असा विचार चालू आहे. काय ग्रह बिह फिरले की काय? परत एकदा पत्रिका दाखवूया का? त्या दिवशी ते गुरुजी म्हणाले ना, ती एक गोष्ट माझ्या मनात राहिली. गेले 2 दिवस झाले मी त्याचाच विचार करत होतो. ज्योतिषांनी सांगितलेल्या गोष्टीवरती तू विचार करतोयस? ते म्हणाले ना, मन पक्क करा. त्याचाच विचार करत होतो. आणि मग जाणवायला लागलं की मन पक्क करण्यासाठी मी काहीच करत नाही. मी सकाळी व्यायाम होतो, ते सुद्धा गाणी ऐकत. त्यातही जास्त लक्ष शरीरावर असतं. पण मन एकाग्र करण्यासाठी मी काहीच करत नाही. मी पूजा करायचं म्हणालो ना, ते सुद्धा याचसाठी. कारण लहानपणी माझं ते व्हायचं. मी दिवसाच्या गडबडीची सुरुवात होण्याआधी काही मिनिटं शांत होऊन दिवा पेटवायचा, उदबत्ती लावायची, गंध उगाळायचं, देवासमोर सुंदर पद्धतीने फुलं मांडायची. हे करताना कसं मन एकाग्र व्हायचं. ते चित्त थाऱ्यावर येणं म्हणतात ना, तसं व्हायचं. एकदा का ते झालं ना की मग जायचं दिवसाला समोर. मग मला असंही वाटलं की विश्वास असो नसो, एक थेरपी म्हणून मी जर पूजा करायला लागलो तर कुठे बिघडलं? तुला ही पळवाट वाटते का? छे रे, तुझ्या मनाला पक्क ठाऊक आहे ना तू हे का करतोयस ते. मग झालं तर. आणि खरं सांगू का, काही छोट्या गोष्टींनी खूप फरक पडतो रे. म्हणजे लहानपणी आईने ना रागवून रागवून सवय लावली होती. उठल्या उठल्या पांघरुणाची घडी करायची. हळूहळू मोठी होत गेले आणि ती सवय मोडली. म्हणजे आपण पांघरुणाची घडी करतो, पण उठल्यानंतर पहिलं काम ते करण्याला महत्त्व आहे. हे आत्ता जाणवायला लागलंय मला. आपण अशी व्यवस्थित घडी घातली ना, म्हणजे कोपऱ्याला कोपरा जोडून नीट घडी घालून ते पांघरून बेडवरती असं त्याच्या योग्य ठिकाणी ठेवलं की सकाळचं पहिलं काम कसं छान होतं. आणि मग सबकॉन्शियस लेवलला ते जमा होतं. मग दिवसाची सुरुवात कशी परफेक्ट होते. खरंय. कुठल्याही कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याआधी मन पक्क करायला पाहिजे.
आणि नंतर इतर कुठलाही उपाय नाही केला तरी चालेल. चला आवरूया. चला चला. हे ऐक ऐक, ते तुझ्या पत्रिकेवरचं नाव खोडलेलं काय? ते मीच खोडलंय. का? नाव ऐकलंच तर वेडी होशील. सोड चल. सांग ना. डुंडप्पा. अगं माझं पत्रिकेतलं नाव आहे ते डुंडप्पा. अरे डुंडप्पा असं कोणी नाव ठेवतं का? ड अक्षर आलं होतं. कोणाला दुसरं काही सुचलं नसणार. अरे पण डुंडप्पा काय? ए डुंडप्पा. गुड मॉर्निंग. तुला आठवतंय मागच्या वर्षी आपण शेअर्स घेतले होते? अगं एका वर्षात 30% भाव वाढला त्याचा. म्हणून मी विकले. कमाल प्रॉफिट ना. आणि ते तुला वैताग येतो ना ते ट्रेडिंग अकाउंटमधनं सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे, मग सेव्हिंग अकाउंटमध्ये दुसऱ्या. म्हणून ना मी सारस्वत बँकेची 3-in-1 फॅसिलिटी घेतली. त्यात डीमॅट, ट्रेडिंग आणि सेव्हिंग अकाउंट एकत्र. 3-in-1. माहिती आहे मला, मीच त्यांना तुला फोन करायला सांगितलं होतं. हो का? गुड गुड. जुई, तुला आवडतात म्हणून पॅनकेक्स केलेत मी. जुई थांब ना, जाऊ नकोस. सॉरी, खरंच सॉरी. काय ग? राधिकाने दिलेली साडी सुटली. रोडत साकेत फालतूपणा करायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. माझा आधीच डोकं सटकलंय. एक नवी कोरी साडीच देऊन टाकते तिला. ही सगळी तिने दिलेली गिफ्ट बाहेर काढून ठेवली, सगळं परत देऊन टाकूया तिला. नक्की काय झालं ते सांगशील का मला? तू तुझ्या चुलत बहिणीला काय रोज फोन करतोस? तू काय बोलतेस? सांग ना. तू तुझ्या चुलत बहिणीशी रोज बोलतोस का? नाही. शेवटचा फोन कधी केला होता तुझ्या चुलत बहिणीला? तुझे चुलत बहीण काय चाललंय अगं? तिचं नाव आहे. मी जसं तुझ्या चुलत बहिणीचं नाव राधिका आहे, जिच्यावर तू आता खूप सटकलीस का ते मला माहिती नाही, तसंच माझ्या चुलत बहिणीचं नाव मानसी आहे. मानसीला शेवटचा फोन तू कधी केला होतास? तुझ्या वाढदिवसाला केला असेल. हो ना. म्हणजे रोजच्या रुटीन मध्ये आपण सगळ्यांना फोन नाही ना करत. मुद्दा काय आहे? मी सामानाची आवरावर करत होते तेव्हा मला हे घड्याळ मिळालं जे राधिकाने आपल्याला गिफ्ट दिलंय. मला आठवण आली तिची साकेत. मी तिला फोन केला. हां, आत्तापर्यंत तरी सगळं ओके वाटतंय. तिने फोनवरती काहीतरी वेगळाच सूर लावला. तिची भाषा ऐकली आणि मला असं वाटलं की मी हिला ओळखते की नाही. ती मला म्हणाली की तू 1 वर्षांनी मला फोन केलायस. या वर्षभरामध्ये माझ्या आयुष्यात काय झालं हे माहिती तरी आहे का तुला? तू हे असंच करणार, तुझं जेव्हा काम असेल तेव्हा फोन करणार, नाही तर विसरणार. हे असं म्हणाली राधिका? एवढंच नाही, ती म्हणाली तिला पैशांची गरज होती त्यावेळेला सगळ्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली. तिला पैशांची गरज होती? एक्झॅक्टली. मी तिला म्हटलं राधिका यार मला खरंच ह्यातलं तू काय सांगतेस त्यातलं खरंच काहीच माहित नव्हतं. काय झालंय मला नीट सांग.
जानेवारी महिन्यामध्ये तिच्या नवऱ्याने हॉटेल सुरू केलं होतं. मार्चमध्ये लॉकडाऊन झाला आणि मग सगळं विस्कटायला लागलं. इतकं की त्या हॉटेलसाठी काढलेल्या कर्ज फेडण्यासाठी त्यांना स्वतःचं घर विकावं लागलं. काय सांगतेस काय? ते दोघंही आता भाड्याने एका घरात राहतात. मी तिला म्हटलं मला नव्हतं माहिती यार राधिका, मला कोणीच नाही सांगितलं आणि तिनेही नाही सांगितलं. बरं मग? तर त्यावर ती म्हणाली की तू आणि तुझा नवरा स्वतःच्याच जगात असता, तुम्ही कधी फोन करत नाही, विचारपूस करत नाही. अरे ही काय रोज फोन करते का आपल्याला? वाढदिवस तू वाढदिवसच फोन असतात ना हल्ली सगळ्यांचे. असू दे, ती स्ट्रेस मध्ये बोलली असेल. मग मला नाहीये स्ट्रेस, तुला नाहीये स्ट्रेस? बरं बरं, शांत हो, शांत हो. ती म्हणाली मी कॉलेजमध्ये असताना माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला होता, तेव्हा हिच्या बाबांनी म्हणजे सुधीर काकांनी आम्हाला पैशाची मदत केली होती. तिने ते काढलं यार साके. म्हणाली तुम्हाला गरज होती तेव्हा आम्ही मदत केली आणि आज आम्हाला प्रॉब्लेम आहे तो कोणीच नाही. बरं, शांत हो. आणि आम्ही पैशाची मदत केली होती म्हणजे हिने दिले होते का पैसे? ओके. तिला ना हिच्या बालपणीच्या शाळेची क्लासची फी जुई माझ्या बाबांनी जुई जुई जुई, शांत हो. मी शांतच आहे. बर, आता शांतपणे ऐक मी काय सांगतो. मला मुद्दा कळलाय, आपण बोलू तिच्याशी. तिच्याशी काय बोलायचंय? जुई, तुमचं बालपण एकत्र गेले. अगं हो, तू आपल्या लग्नानंतर तुझी पाठराखीण म्हणून ती आपल्या घरी आली होती काही दिवस राहायला. हे एका फोन कॉलने तुमचं नातं बिघडावं असं नाहीये. मलाही हेच वाटत होतं. ती तिच्या आयुष्याच्या कुठल्या तरी डार्क फेज मध्ये आहे म्हणून ती मला आणि माझ्या माणसांना वाटेल तसं बोलेन आणि मी सहन करेन असं नाहीये साकेत. जुई, ओके, बर, मी बोलू तिच्याशी. तू काय हुकलायस का रे जरा? हा, ती आपल्याला वाटेल तसं बोलते आणि तू परत तिलाच फोन करणार आहेस काय? स्वतःचा अपमान करून घ्यायचा आहे का? इनफॅक्ट आता जर तिच्याशी बोलायचं असेल ना तर तिला याची आठवण करून द्यायला पाहिजे की तिच्या बाबांची नोकरी गेली होती ना साके त्यावेळेला. बस कर आता, काय मूर्खासारखा बोलतेस, कळतंय का तुला? कधीपासून सांगतोय शांत हो शांत हो, पण नाही, तोंडाचा पट्टा चालूच आहे. काय बोलतोय आपण, कशाचं? सॉरी, मला हे असं रागाने पटकन बोलायचं नव्हतं. आय एम सॉरी. बाहेर जा. जुई, मला बाहेर जा. जुई, अगं बाहेर जा. पॅनकेक्स केलेत मी. जुई, थांब ना, जाऊ नकोस. खरंच सॉरी. बस इथे. बोल ना. काही नाही. जुई, आपण बोलायला हवं ना. तू ओरडलास यार माझ्यावर साकेत. तू आवाज कसा चढवलास माझ्यावर?
मला तसं नव्हतं वागायचं. इतका राग किंचाळला साकेत. म्हणजे मी माझ्या वागण्यातला डिफेंड करतच नाहीये. नको करूस. तू ना आपल्या दोघांमध्ये ही कायमची एक इरिव्हर्सेबल गोष्ट करून ठेवलीस. असं नको बोलूस यार. तुला माहिती होतं यार साकेत, तुझ्या ओरडण्याने मी घाबरणार, तरी सुद्धा तू ओरडलास. मला ना वेगळंच काहीतरी म्हणायचं होतं आणि माझ्याकडनं काहीतरी वेगळंच घाण होऊन बसलं. प्लीज जुई, ऐकून घेशील मला काय म्हणायचंय ते? काय? नाही असं नाही, आधी खाऊन घेऊया. कालपासनं दोघांनी काही खाल्लेलं नाहीये. मी पिझ्झा मागवला होता. तू मूर्खासारखा वागलास म्हणून मी कशाला उपाशी राहू. तशी मीही काल अंडा बुर्जी खाल्ली होती. आता पॅनकेक खाऊया. जुई, काल राधिका तुझ्याशी जे बोलली ते चुकीचंच होतं. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की ती जसं वागली तसं आपण सुद्धा वागायलाच पाहिजे का? म्हणजे कालचा तुझा अवतार रेकॉर्ड करायला पाहिजे होता. रागाच्या भरात इतकं काहीतरी भयंकर बोलत होतीस. मी तुला काल पहिल्यांदा असं पाहिलं. तुला आठवतंय तरी का तू काय काय बोललीस? मी तुझ्यावर अचानक ओरडलो, ते चुकीचंच होतं. पण ते तसं झालं कारण मलाही कळेना की मी तुला थांबवू कसं. मला विसरायचा आहे कालचा दिवस. मलाही विसरायचंय, पण त्यासाठी पुढचे अनेक दिवस यावे लागतील. तेव्हाच कालचा हा दिवस मागे पडेल ना. काय झालं? राधिकाचा होता का फोन? तुला कसं माहिती? तू तिला फोन केला होतास? तू बोललास त्याच्याशी? नाही 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 नाही, मी आपलं जस्ट एक गेस केलं फक्त. अगं मी खरंच नाही बोललोय तिच्याशी. खालच्या प्रकारानंतर माझी हिंमत तरी होईल का तिला फोन करून बोलायची? नक्की? अगं हो, हवं तर तू तिला फोन करून विचार मी तिच्याशी बोललोय का. छान. पण एक आहे, मला खरंच वाटतं हे सॉल्व्ह व्हावं. हां बोल राधिका. हो मला जुईने सांगितलं. नाही नाही ती झोपली आता. हो नाही नाही, मला नाही वाटत ती तुझ्या एवढ्यात फोन घेईल. हे बघ मी समजू शकतो. राधिका रडू नको सगळं. राधिका हे बघ मला माहितीये तुलाही जेन्युअनली वाईट वाटतंय. हे बघ ऐक ऐक मी करतो प्रयत्न, पण
हो मी करतो प्रयत्न, पण मला वाटतं की आणखीन थोडे दिवस जाऊ दे. नाही, ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. चालेल. हो चालेल. हे बघ, मला तुला एवढंच सांगायचंय की तुम्हा दोघींमध्ये आत्ता जे झालंय ना, त्याहीपेक्षा अधिक आनंदाचे क्षण तुम्ही एकत्र घालवले. त्यामुळे होईल सगळं ठीक. ओके बाय. हां, गुड नाईट. वेडा आंबा. अरे काय कमाल पुस्तक आहे ती. हो ना, तू ते चाचा चौधरीचं पुस्तक बाहेर काढल्यापासून माझ्या मनात होतं की माझी सगळी लहानपणची पुस्तकं बाहेर काढून पाहायला पाहिजेत. काय मस्त चित्र आहे. मला तर यातल्या काही गोष्टी आठवत सुद्धा नाहीयेत, पण चित्र पक्की डोक्यात आहेत. लहानपणी अशा इमेजेस पक्क्या कोरल्या जायच्या ना मनावर. खरे. मी ना आईकडे जाऊन माळ्यावर बघणार आहे. मला खात्री आहे अजून 2 ट्रंका भरून तरी पुस्तकं निघतील. तू काय पुस्तकी किडा होतास की काय लहानपणी? तुझं कसं आहे, तुला मोठा भाऊ असल्यामुळे घरी खेळायला सतत कोणीतरी बरोबर असणार, पण मी एकटा असल्याने माझा दुपारचा वेळ या पुस्तकांमध्येच जायचा. मी कधी कधी जाम बोर व्हायचं एकटं असणं. पण माझ्या प्रत्येक मित्राला ना एकतर सख्खा भाऊ किंवा बहीण कोणीतरी होतंच. मी त्यांना अभ्यासासाठी किंवा दंगामस्ती करण्यासाठी ना कोणीतरी कंपनी मिळायची. काय ग, काय झालं? खरंच रे, बालपणी माझ्याबरोबर प्रत्येक गोष्टीसाठी दादा माझ्या सोबत होता. म्हणजे मला काही लागलं, मला कोणी त्रास दिला, मला काही हवं असलं, मला काही शेअर करायचं असलं, आणि मुलगी म्हणून ज्या गोष्टी मी दादासोबत नाही शेअर करू शकायचे ना, त्या शेअर करायला माझ्याबरोबर राधिका होती. पिरियड्स मध्ये तू माझ्या पोटाला तेल लावून देतोस ना, खरं तर लहानपणी ते राधिका लावायची. मला कधी कधी खूप त्रास व्हायचा, ती आमच्याचकडे राहायला यायची. 2-3 दिवस खूप काळजी घ्यायची रे माझी. मी जोपर्यंत म्हणत नाही की राधिका मला आता बरं वाटतंय, तोपर्यंत जायची नाही. ही राधिका मला असं का वाईट बोलली? ती असं का बोलली असेल हे नको शोधायला, पण त्यानंतर तिने तुझ्यापर्यंत पोचायचा प्रयत्न केला का? केला नाही, अजून करते. 8 दिवस झालेत आमच्या भांडणाला. दिवसाला 10 फोन तरी करते किमान. आणि तू उचलत नाहीस का? उचलू मी? मला नाही विसरता येणार ती जे काही बोलली ते. पण तुला कोणी सांगतच नाहीये ते विसरायला, आणि असं सांगून ते काही होणार नाही. मला फक्त एवढंच वाटतं की जर तिला सॉरी म्हणायचं असेल किंवा तिला तिची बाजू मांडायची असेल तर तिला एक संधी तर मिळायला हवी ना. एवढं तर ती डिझर्व करते ना. बघू, तिचा फोन आला की ठरवीन. आता तिने इतके फोन केले तर तू एक कर ना. म्हणजे तुला तसं वाटत असेल तर. माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे, तू मला इनडायरेक्टली खूप डॉमिनेट करायला लागलायस. हा, काही काय? हो काय आता कुठे चाललीस? काही नाही, फोन करते तिला आणि चांगली झापते. आणि
आणि काय, लवकर भेट सांगते घट्ट मिठी मारायला. चाचा चौधरी.